दोघांचे अपहरण करून पसार झालेल्या 3 आरोपींना फौजदारचौडी पोलिसांनी हडपसर येथून घेतले ताब्यात। दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी काळम्मा उर्फ स्नेहा नागेश धर्माधिकारी वय वर्ष 50 राहणार शुक्रवारपेठ सोलापूर यांचे पती नागेश धर्माधिकारी मुलगा समर्थ धर्माधिकारी या दोघांना कोणीतरी अज्ञात कारणावरून अज्ञात इसमांनी पळवून घेऊन गेल्याच्या तक्रारीवरून फौजदारचौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना फौजदारचौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोलीस हवालदार प्रवीण चुंगे, पोलीस अंमलदार कृष्णा बडोरे, दत्ता कोळवले, विनोद भटकर, नितीन जाधव यांनी फिर्यादीस आलेल्या अज्ञात मोबाईल क्रमांकावरून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून आरोपी महेश गजेंद्र शिंगाडे राहणार मुळेगाव सोलापूर, उमेश अंकुश बंडगर, शंकर उर्फ दादा अनिल माशळकर दोघेही राहणार इटकळ तालुका तुळजापूर यांनी फिर्यादीचे पती व मुलगा समर्थ यांना त्यांच्याकडील ड्रायव्हर मोटर कारमध्ये किडनॅप करून शहापूर येथील शेतामध्ये जबर मारहाण करून त्यांना 1 किलो सोन्याची खंडणी मागितली। त्यासाठी सदर पीडितांना पंढरपूर, माळशिरस, फलटण भागातील डोंगराळ व माळरान भागातील त्यांच्या कारमध्ये डांबून ठेवून खंडणीची पूर्तता होत नसल्याचे पाहून दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी फिर्यादीचे पती व मुलास सोडून देऊन मोबाईल बंद करून पसार झाले होते। सदर आरोपींचा ठाव ठिकाणा मिळवण्याच्या दृष्टीने कौशल्यपूर्ण व सातत्याने तपास करून सदरचे आरोपी हे हडपसर परिसरात लपून बसले असल्याची माहिती काढून पथकासह हडपसर येथे जाऊन तेथील माळवाडी परिसरातून सदर गुन्ह्यातील 3 आरोपींना दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्याची माहिती रविवारी फौजदारचौडी पोलिसांकडून प्रेस नोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।